माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, की गणेश मूर्ती ही डाव्या सोंडेची असावी. पण याबाबत आपण अनेक कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? मुळात सर्वप्रथम गणेशाची मूर्ती जी आपण आणत असतो, गणेशोत्सवामध्ये घरोघरी पूजा करायला त्याला मूर्तीशास्त्रात आणि ओव्हरऑलच धर्मशास्त्रामध्ये काही नियम दिलेले आहेत. कोणत्या डायमेन्शनची मूर्ती पाहिजे हे पण देऊन ठेवलेलं आहे. शास्त्र असं सांगतंय की अंगुष्ठ पर्वात आरभ्य वितस्तिम यावदेव तू गृहेषु प्रतिमा कार्या नाधिका शस्यते बुधैः. म्हणजे अर्थात प्रेक्षकांनी जेव्हा गणेश मूर्ती खरेदी करायची आहे त्यावेळेला अंगठ्याच्या पेरापासून उंचीची हं, हं. इथपासून सुरू करून ते डायमेन्शन एक वीत इथपर्यंत लांब किंवा उंच ज्याला आपण म्हणतो हं, तशा डायमेन्शनची मूर्ती खरेदी करायला पाहिजे. त्याचबरोबर मूर्ती कशी असावी, अत्यंत प्रसन्न मुद्रा मूर्तीची पाहिजे, कारण हे मंगलमूर्ती आहेत. हो. आपण जेव्हा मंगलमूर्ती मोरया म्हणतो तेव्हा ही मंगलमूर्ती आहे, त्यामुळे प्रसन्न वदन पाहिजे. त्याचबरोबर हत्तीवर, मोरावर, घोड्यावर, उंटावर अशी बसलेली मूर्ती, त्याचप्रमाणे उभी असलेली गणेश मूर्ती कधीही नसावी. आणि सर्वात महत्त्वाचं त्याचं आसन जे आहे ते पद्मासनामध्ये, सुखासनामध्ये बसलेली हं. अशी मूर्ती पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं निसर्गाच्या दृष्टीने म्हणजे पाण्यात विरघळणारी मूर्ती पाहिजे. हो. बऱ्याचदा आपण बघतो की प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारख्या ज्या मूर्त्या असतात त्या नंतर म्हणजे आपण जेव्हा गणेश विसर्जन करू त्यावेळेला हं. पाण्यात विरघळत नाहीत. बरोबर. आणि मग आपण केलेल्या मूर्तीची कुठेतरी विटंबना आपल्याच हस्तून होत असते. तर तसं होऊ नये म्हणून पाण्यामध्ये विरघळणारी अशी मूर्ती पाहिजे. त्याचबरोबर गणेश मूर्ती म्हणजे हा शोचा विषय नाहीये, हा अगदी. श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे बरोबर. मुगाच्या डाळीचे, मसुराच्या डाळीचे, चॉकलेटचे गणपती हं, हं. हे अशा पद्धतीने गणेश पूजन कधीही करू नये. शास्त्रात जी दिली पार्थिव मूर्ती, पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्वापासून जी काही बनवलेली हं, आहे, हं. अशी ही शाडू मातीची मूर्ती, विशेष करून डाव्या सोंडेची तुम्ही जे म्हणलात आता. हं, हं. तर उजव्या सोंडेचा हा सिद्धिविनायक सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. त्यामुळे सामान्यतः पूजा करण्यास जो योग्य आहे, तर तो जो गणपती आहे तो डाव्या सोंडेच्या गणपतीचं पूजन आपण प्रामुख्याने घरी करावं असं शास्त्रामध्ये दिलेलं आहे.